पानं म्हणायची की काय? बघ मला पानं केवढे मोठे झाले. आपण आलो नाही किती झालं. तर गाईज बघा आता आम्ही शेतात आलोय. जरा पालक आणि शेंगा काढून घेऊन जातो. गाईज मी विहान आणि विहानचे बाबा आलोय आम्ही शेतात. मला काय करायला आलोय आपण? पालक काढायला. हा पालक आणि आपल्या पावट्याच्या शेंगा. हा गहू बघायला आलोय मला आणि पालक काढायला आलोय. तर चला पालक काढूया लवकर आपण. या या या. हा 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 या वर या मुला. तुला इथं सावलीत बसवते आणि आम्ही पालक काढतो बसून दोघं बाबांनी मी. या 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 या. कुठं आहे मूल कुठं आहे माझा? ठीक आहे. किती उशीर लावलाय सँडल काढायला? विहान सकाळपासून मी नुसतं शेंगा काढायला पालक काढायचं जायचं म्हणलं तर विहान असा पळत आला. म्हणला आई मी येणार आहे काय? तर चला वा म्हणलं जाऊन येऊ आपण. चला आता नको. अहो खाली छान तिथं. हा थैली ठेव. हा राहू द्या. हां सोलून द्या मुलाला. ते हात गंदा लावू नका हळूच करा. हां असं. आता मागू नको. पोट भरलेलं आहे. जेवलोय आपण. तिकडं सर पडशील खाली. हा असं बसा. ती खा. अरे हलवू नको की पडतंय. बघ नाही हिथं आधी काढूया आपण इकडची. या लवकर पाणी घे. जम हा तिकडनंच येऊया आधी. मूल बसलं इथं समोरच. हे बघा गाईज आम्ही आता ह्या साईडनं अशी मोठे पालक आले चांगली. तर पालक काढून घेतो पटपट. मुलाला इथं बसवलंय वर. मला वरच खेळा. हां ए बस तिथं बाळा. हा तिथनं बघत राहा. तर बाळाला हसू रे. डाग असलेलं काढून घ्या की तरी आपल्याला टेरेसवर खत होतोय तेवढाच झाडांना. तर चला काय बघा काकाने सुरुवात केलेली आहे. मी पण करते. आणि असं घेऊन बसलं आणि तुम्हाला दाखवत राहील ना तर मग काम राहील. आणि मग काका ओरडतेली आणि मला पण लवकर जायचं आहे घरी. की आज जरा थोडासा आराम करून उद्या आणि दळप आहे. गहू बाजरी दळून आणायचं आहे. तर उद्या गहू निवडायचं आहे मला 10 किलो. बाजरी निवडून ठेवली त्या दिवशी आणल्या. हा आपण जायचं दळायला. बघा त्याचा कसं कालवा चाललाय विहानचा. मी 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 हां चला. मेथी हां इकडं विहानची गाडी आहे शेतात. दर तू बोल ना आता. दार हां आता दाखव आम्हाला. दिसते का मी? हो बाबा काय करताय तिकडा? पालक गाइस हे गाय ते माझी लागली आहे आणि तिकडे माझी गाडी आहे. हम तो बॅक कॅमेरे मध्ये दाखवतो माझी गाडी तुम्हाला. बा 1 मिनिट फक्त. जाऊ नका 1 मिनिट फक्त. 1 मिनिट थांबा. मी इथं काय ही बघा ही आमची गाडी आहे. मी शेतात घेऊन आलो आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो ना. हे बघा ही माझी गाडी आहे पोलीस गाडी. हे बघा आता बाय. लांब न दाखवायचं मला. लांब न दिसतो उलट जवळ दिसत. हे बघा हे दाखव का पिशवी. हे बघा कॅरी बॅग म्हणायचं मला. किती बॅग बघा भाजी मेथीची भाजी. हे बघा मेथीची भाजी काय करायचं आपण? पराठा. हां तर ही आमची हे बघा कापतंय हाताला. हाताला कापतंय ते होतोय मला. तर गाईज बघा आता आम्ही ह्या साईडला आलोय. तिकडची पालक काढली ते बघा तिथं दिसत असेल तुम्हाला पिशवीत. ते बघा हां वाळल्या सगळ्या काढा. असं वाचते त्या का छन वाळल्या खडखडीत आहेत ते बी घ्या. ती काय खायचीच आहे का? भाजी आहे का ती? भाजी आहे का सांग मला पहिलं. भाजी आहे का? कोणाची? म्हशीची का शेळीची? इकडे या तिकडे जाऊ नको मला. कोथिंबीर लावल्या पाय तोडवाय नाही. कोथिंबीर आहे ना आपली. नाही असं अजून लय बारीक आहे. मी हे पालक काढते बघून. हां
आणि कोथिंबीर ती औषधाने फवारणीनं पिकल्या बघा. काय फवारा मारल्यामुळे पिकल्या. फवारा मारायला नाही तसं चांगलं नाही काय. चला आता इथलं काढते मी बसून. मुला बसून खेळ तिथं जा. ती बॉटल शिडी कर आपली पाण्याची. शिडी उभा कर आपल्या ह्याला लावून पालकच्या पिशवीला टेकव. हां टेकले का. तर गाईज बघा तुम्हाला दिसते का नाही काय माहीत नाही. तिकडं बसल्यात काका. हां दिसले का जरा. मला सफेद दिसू राहिले सगळं. शेंगाच्या असं तर शेंगा काढायला. आणि मी इथं भुईमुगाच्या शेंगा ते पालकचे आहेत ना भाजी त्यातली चांगली पानं इचून घेते. आणि 2-3 जणाला त्या दिवशी दिली. अजून 2-3 जणांना म्हणलं आलोय तर घेऊन जाऊया काढून आणि देऊया. तर बघूया किती काढायची होत्या. चला ठेवते मी हातातला फोन आधी. फोन नाही ठेवला तर कामच होणार नाही. मला कसं वाटतं तुम्हाला बी आल्यासारखं काय आपलं शेतातलं पीक किती आलं आहे म्हणजे किती उंचीचं झालं आहे कसं आलं आहे तुम्हाला दाखवायसाठी खास मी व्लॉग करत असत्या. हे बघा आता इथं पालक पण आले पण पांढरे डाग झाल्यात ती फवारणी केल्यामुळे. तर ती काय मी घेणार नाही. टवटवीत घेणार. विहान बघा केळ खाल्ला मग पाणी प्याला आणि आता आणि पाणी करून राहिलं आहे. मग असं करतोय मी. आता आली ना नंतर मी आणणारच नाही त्याला. असा त्रास देतो. बसून खेळतोय बघा. गाडी फक्त त्रास द्यायसाठी आणल्या वजं घेऊन. कसं घेंडाय सांग बरं मला. आता आपण पालकची भाजी न्यायची कोथिंबीर न्यायची शेंगा न्यायच्या का ती गाडी घ्यायची तुझी सांग मला पहिलं. घरात राहू दे म्हणलं गाडी तर ठेवला नाही घेऊन आलाय. इकडे पाणी सांडेल आणते इकडं. पाणी करायला लागलंय. पाणी केळ खाल्ल्यावर पाणी पेज नसते मला माहित आहे का. काय होतंय पोटात दुखतंय. पोटात दुखतंय. गाईज लोकांना आपल्या विचार यूट्यूब फॅमिलीला फेसबुक फॅमिलीला म्हणायचं पोटात दुखतं का सांगा मला जरा. मग कधी मी केळ खाणार नाही. आधी पाणी पिऊन घेणार आणि मग केळ खाणार. नाही तर केळ खाल्ल्यानंतर पाणी पिलं आणि खरोखरच पोटात दुखलं तर मी पण तुम्हाला सांगतो की खरोखरच मला दुखलं. आईने सांगितलं होतं मी ऐकलं असतं बरं झालं असतं असं म्हणणार मग है ना. हां आता नाही दुखत माझं पोट. आता नाही दुखत. केळ खाल्ल्या पाणी पिलं का नाही दुखतंय. हां तर चला आता आपण भाजी काढायचं. चला मला रोज पोटात दुखत नाही. येडा आता दुखत नाही म्हणलं तर तुला झोप येत नाही. तुला मार द्यायला पाहिजे लय एवढं मार द्यायला पाहिजे का नाही. त्याला म्हणलं विहान आमचा इथं झोपला होता शेंगात आणि म्हणलं झोप शेंगात झोप म्हणलं निवांत. अरे बाबा एवढं मस्ती करायला पाहिजे चालू का मस्ती करायला पाहिजे बाबा. हां गला झाला का काय माझ्या. हां अयो बाकी तसं करायचं नाही येड्यावाने. माझा गळा दुखायला लागला. दार इकडे दाखव काय म्हणणार तू. तिला हे बघा मोर लागले म्हणजे बॅक मार दाखवतो. हे बघा त्याला फुरायला लागलं. तुम्हाला गुलाबचं द्यायला लागलं. पण हे दाखवतो तुम्हाला मी चोरून खेळतो बघा. पण तुम्ही ठीक खेळत गेलो थांबता तुम्हाला मी अरे तुला पुल्ल्याला करतो तर तुम्हाला मी बॅग कामाला म्हणते काय दाखवतो गार्डनमध्ये दाखवतो माझ्या. आई काय बनलंय. बोला तिथं उभं काय पैसे आता गाडी सांगतो. बाबाला सांगते तू काय काम केलं. बाबा नाही फोन लावलाय असं येड्यावानी करतोय. आई हे बघ. हे बघ. काय काय सांगलं पालक बघू कसले चांगले का बघू टाकायच नाही. चांगले असले की बाबा आता फॉर्म निघाला आहे का अजून. एक आहे की डान्स करून दाखव मला बाबा आणि दोघं डान्स कर. हां डान्स कर उठून का लवकर. त्यानंतर शेतातली कोथिंबीर हे मेथी हे पालक आणि हे एक पालक
हे बघा. तर एवढ्या भाज्या निघाल्या. आणि ह्या भाज्या हां बनाना आपण विकत घेतलाय मुला. आणि हे भाज्या काढायसाठी आज आलतो आम्ही. म्हणलं आता मकर संक्रांती येणार, मग त्यात मग आपण भोगीची भाजी खायची का ही पालकची खायची. तर पालक हां मग पालकची आणि मेथीची आधी करून टाकूया म्हणलं. आल्यात चांगली टवटवीत पानं तर घेऊन जाऊया थोडी आणि करूया. त्यानंतर मग भोगीचा मस्तपैकी मिक्स भाजी खायची. ये मला चाल. काका तयारीत थांबल्यात. माझं इथं भरायचं सामान एवढं. आता एक पोतच आणलंय. पोत्यात सगळ्या भाज्या टाकतो. ओ या की जरा. पोत्यात सगळ्या भाज्या टाकतो. हे बघा तेल पण आणलंय, गोड तेल. मी असं बॉक्सला बांधायचं होतं. कशाने बांधायचं बॉक्स? पोचत तर भरत. हां चालतंय. हां बॉक्सला टाक. ही तुझ्या भाजी. भाजी ठेव. भाज्याच ठेवायच्या आधी. आणि पालक हे बघा. मेथी आत्ता करून टाकाय ना. मेथी हां लगेच कुठली होत्या. हे जरा हे तिथं ठेवा. त्यात निवडले ना. गाठ मारा. निवडले का तूच आहे ना. नाही निवडायला लागते. पांढरी पांढरी हे आहे ती. हां हां थांबा. आणि इकडं माझ्याकडं माझं चष्मान तुटेल मुला. गॉगल तुझा तुटेल. हे बघा कसं अडकवत बसलं या. मुला ऊन लागतंय ना तुला. धूळ लागत्या. मग आता चाललंयच की आता. हे काय बाबांनी भरलं की जायचं. माझं चप्पल कुठं आहे? ती बनाना पिशवी अडकवायची. बनाना आणि पिशवी बॉक्समध्ये ठेवू नका. हां चपत नसते कठीण आहे. हां मग पिशवी त्यात टाका. पिशवी त्यात टाक. घडी मग हां करा घडी. ती चप्पल आहे तिकडे. घालून येते की. हात दुखायला लागलाय बाबा. भाजीचा हे बघा कसं झालाय. हिरवा हिरवा झालाय बोट. हे बघा कसं झालं ते. काम केलं तर तुझा हात दुखतो. हो ते चिरण्या पडल्यात ना. पिसभरच काम आहे पण चिरण्या पडल्यामुळं दुखतंय. फुलाची झाडं ही लय आलेली बघा. काढायची आहेत. बस मोकळ्या टायमाला बसून आल्यावर पाणी चालू केलं का नाही. आहे का माझी चप्पल ग माझ्या मुला. तर गाई चला आता जाऊया. शेंगा झाल्या आणि पालक झाली, कोथिंबीर, मेथी. तर एवढं काढलं आज शेतातलं. आणि आता चाललो आहे. चला आता पुढच्या वर्षी बघूया आता काय काय लावायचं. नक्की बघत जावा व्लॉग. हे बघा आता ह्याला आल्या आल्या बिस्किटचा पुडा टाकला. ते खाल्ला. चपाती खात नाही. तुम्ही म्हणताय का नाही की त्याला चपाती टाकत जावा बिस्किट टाकत नका जाऊ. हां एका साईडला दगडावर टाका दिसलं पाहिजे. तर असं हे बघा आवाज आला नाही. हे बघा उठलं बघा उठलं. हे मुला लांब लांब व्हा. मुलाला नको. मुलाला पित्त होतंय ते बिस्किटनं. चला ते कागद ठेवा तिकडं. हां मुला आहे घेतलं की घरात आहे आपल्या. आहे पुडा ठेवले. नसला तर आपण घेऊ जाताना. चला आपण रस पिया का मुला. त्या साईडला जाऊन ना कुत्रा आहे. रस प्यायचा का चहा? उसाचा रस. हां आणि बाबा काय करायला लागले जरा बघ की. सांग की त्यांना काय म्हणायला सांगितले मी. हां कचरा. ते कचरा टाकायला पाहिजे मुला एकदा. त्यांचा ना चुपचाप ती पिशवी फेकली पाहिजे ती कचऱ्याची. हे बघा खिशात ठेवलं बघा. बघा ही कचऱ्याची पिशवी का नाही. आपण ती कचऱ्यावाली गाडी येते का नाही तेव्हा टाकूया. हा चष्मा तर द्या की. चष्मा द्या की माझा. इधर मुला नाही आता कशाला. इधर डोळ्याला कचरा उडतो. डोळ्यात कचरा उडला नाही डोळ्यात चोळतच गाडीवर यायला लागते. त्यामुळं घालते ना मला. ही शिवरी बघा इथं आहे. आल्या का नाही. ही काढायची. ही बिया पडल्या की नाही लई येत्या शिवरी. आणि मग नको वाटते उभडताना हात ना हात दुखते ती. हां असू दे मला. हां तर चला आता आपल्या मुला फुल काढते. नको काढू. छान दिसते झाडाला. तुला आवडतंय मग हळूच काढ. हळूहळू पडशील. हळू. बस बघ छोटंसं झाड आहे. किती मस्त फुल दिलं आहे. येल्लो कलर. थांब लांब जाऊ नको तू. कुत्र्याकडे जाऊ नको. इकडं थांब आवड द्या त्यात. डिकी खोलून द्यावं त्याला टाकू द्या ते फुल त्याचं. ये लांब. बाय बाय करा आपल्या. बाय बाय इकडं बाय फार्म हाऊस शेतातल्या घराला बाय नमस्कार करा. हां उद्या येतो आणि म्हणा नमस्कार करा मुला.
नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. सत्यम. शेती एक ज्ञान मंदिरच आहे आपलं. शेतीत आपण जेवढं शिकेल तेवढं कमी आहे. त्यामुळं ज्ञान मंदिराचं एकदम अचानक गाणं लक्षात आलं आणि छान वाटतं ते गाणं ऐकायला. विहाननं नमस्कार करताना मला गाणं लक्षात आलं. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. सत्यम. मुला शेती ही मंदिरच असते आपलं. सत्यम शिवम सुंदरा. तिकडे जाऊ नको. सत्यम शिवम सुंदरा. चला बाय. आता तू बस इथं मस्तपैकी. तुला आता बिस्किटची पुडं दिल्या 2 खाल्लं. आता तू आराम कर इथं. हां जाऊ का आम्ही जाऊ का? बस इथंच. कोणी कोणी इथं आलं तर खाऊ खायचं नाही. मला विचारू काका खाऊ का? मग खायचं. मी चाललो. बाय बाय. भाज्या तोडल्या, शेंगा तोडल्या आणि आम्ही आता निघालो आहे. आता उद्या बघू, मला जमलं तर येईल, नाही तर मला गहू नीट ही करायचं आहे. घरात बाजरी निवडून ठेवलेले आहे पण गहू नीट करायचं आहे. मग आता दळपं निवडायचं म्हटलं तर मग मला थांबायला लागते. तर काका येतेली आणि पाणी चालू करतात शेतात. गव्हाला पाणी पाजत्याल, शेंगाला, तिकडच्या गव्हाला आणि आपली झाडं जी आहेत त्या सगळ्याला पाणी घालून म्हणजे पाणी पाजून मग येतील संध्याकाळी. माझं तोपर्यंत दळपं होते आली आणि मग संध्याकाळी जाऊन दळून आणायचं. बाकी संक्रांत आल्या म्हणल्यावर सगळी तयारी करायला पाहिजे हळूहळू. मला एकदम होत नाही आणि पाठ दुखून येते निवडून हळूहळू. मग थोडं निवडायचं जरा जरा परवा दिवसापासून आणि ठेवायचं. चला आता जाऊया. हे बघा इकडं थांबल्यात काका. बाय. विहान बसलाय बघा. बाबा भात केलं नाही.